नुकत्याच झालेल्या 8 फेब्रुवारी रोजी हिंगोली पोलीस पाटील पदभरती मधील काही गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण यामध्ये सॉल्व्ह करणार आहोत आणि त्याच पद्धतीचे आणखी प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी या व्हिडिओमध्ये सोडून देण्यात आले आहेत व PDF मध्ये आणखी प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी मिळणार आहेत. तर चला सुरू करूया आजचा हा आपला भाग पहिला. पहिला प्रश्न आहे, दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 45 पट आहे. जर एक संख्या 125 असून त्यांच्या मसावी आणि लसावीची बेरीज 1150 आहे तर दुसरी संख्या कोणती? आता हा लसावी आणि मसावीचा घटक यामधील हा प्रश्न आहे. लसावी आणि मसावीचं दोघांचा संबंध येथे देण्यात आलेला आहे आणि लसावी गुणिले मसावी दोघांचा गुणाकार हा ज्या संख्येचा ते लसावी आणि मसावी त्या दोघांच्या गुणाकारा एवढा असतो. तर त्याचं सूत्र आहे. त्याच्या अगोदर आपण लसावी आणि मसावी याबद्दल जो संबंध म्हणजे मसावीच्या लसावी हा 45 पट आहे जे दिलेलं आहे, तर ते आपण अगोदर ते रिलेशन इथे मांडूया. तर आपण लसावीला मसावीसाठी आपण m म्हणूया. मसावी आपण जर x मानलं तर लसावी काय होणार आहे? लसावी जो आहे तो मसावीच्या 45 पट आहे, म्हणून 45 गुणिले x म्हणजेच 45x होणार आहे. मसावी x आणि लसावी 45 x. आता या दोघांची बेरीज दिलेली आपल्याला, लसावी आणि मसावीची बेरीज. त्यामुळे आपल्याला x आणि 45x या दोघांची बेरीज करायची आहे. बरोबर. तर 45x आणि आणखी एक x ते झाले 46x बरोबर काय झालं? दोघांची बेरीज 1150 आपल्याला दिलेली आहे. म्हणून आपल्याला x ची किंमत इथे काढता येईल. x बरोबर काय होईल? हे गुणाकारातले 46 जे आहेत ते इकडे भागाकारात जाणार आहेत आणि 1150 ला आपल्याला त्याने भाग द्यायचा आहे. ठीक आहे, आता गुणाकार भागाकार तुम्हाला आला पाहिजे. तर आता आपल्याला 46 ने 1150 ला भाग द्यायचा आहे. तर आपण काय करूया, याला संक्षिप्त रूप देऊया, म्हणजे सरळ सोपं करूया त्याला. तर आपण काय करूया, अंशाला आणि छेदाला दोन्ही अगोदर भाग देऊ, म्हणजे त्याला आणखी संक्षिप्त होईल आणि परत आपल्याला भाग द्यायला सोपं जाईल. तर आपण 2 ने भाग देऊया. 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, वरती पण 2 ने देऊ द्या. इथे झालं 2 पंचे 10, 1 उरला 2 सती 14 आणि परत 2 पंचे 10. 575 भागिले 23. 575 भागिले 23. आता डायरेक्ट आपण 23 ने भाग देऊ शकतो. 23 दोन्ही 46, उरले 11 आणि 115 झाले. 23 पाचा 15. म्हणून x ची जी किंमत आहे ही x ची किंमत आली 25. म्हणजे आपला मसावी जो आहे तो x होता, मसावी आलाय 25. तर लसावी काय होणार आहे? तो होणार आहे 25 गुणिले 45. 25 गुणिले 45. तर आता आपल्याला एक सूत्र आहे. एक सूत्र मी अगोदरच तुम्हाला सांगितलंय की लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या, समजा पहिली संख्या a मानू आपण आणि दुसरी संख्या b मानू, या दोघांचा गुणाकार असतो. या दोघांचा गुणाकार हा त्या दोघांच्या लसावी आणि मसावीच्या गुणाकारा एवढा असतो. तर आता आपण आपला लसावी आणि मसावी आपण पाहिलेला आहे, त्याचा गुणाकार जो आलेला आहे 25 गुणिले 45 हे लसावी आहे आणि परत 25 हा मसावी आहे. आणि तसंच एक संख्या आपल्याला इथे दिलेली आहे, ती आहे 125. म्हणून समजा a आपल्याला दिला 125, आपल्याला दुसरी संख्या काढायची म्हणजे b काढायची. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं? आता आपल्याला b काढण्यासाठी बघा, हे जे b आहे आणि b ला गुणाकारामध्ये 125 आहे, तर आपल्याला फक्त या साईडला फक्त b पाहिजे, म्हणून हे 125 या साईडला भागाकारामध्ये येतील. ठीक आहे, आता आपल्याला परत
गुणाकार भागाकार करायचा आहे, तर 25 एक 25, 25 पाचा 1,600 आणि या 5 ने याला भाग देऊ शकतो आपण, 5 9 45. तर 25 गुणिले 9चा गुणाकार आपल्याला इथे करायचा. 25 गुणिले 9, 25 9 250, म्हणून याचं उत्तर आलेलं आहे 250. त्याचं उत्तर आलेलं 225, ऑप्शन ए. तर अशा पद्धतीने लसावी आणि मसावी या दोघांचा गुणाकार हा ज्या त्या दोन संख्येचा तो लसावी आणि मसावी त्या दोन संख्येच्या गुणाकारा एवढा असतो, हे त्याचं सूत्र आहे. तर हे सूत्रावरती बेस हा प्रश्न आलेला आहे. अशाच पद्धतीचे आणखी प्रश्न मी तुम्हाला पुढे दिलेले आहेत. तर बघूया आपण पुढील प्रश्न. चला, तर तसाच पद्धतीचा हा दुसरा लसावी आणि मसावीचा प्रश्न आहे. दोन संख्यांचा मसावी 15 व लसावी 300 आहे. बघा, इथे लसावी आणि मसावी दिलेला आहे आणि एक संख्या 60 आहे, तर दुसरी संख्या किती? खूप सोपं इथे सांगितलेलं, म्हणजे विचारलेलं आहे की दुसरी संख्या विचारली, म्हणून मी जसं पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं की ते सूत्र जे आहे लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या ए असेल तर दुसरी संख्या समजा बी असेल तर त्या दोघांचा गुणाकार असतो. येथे आपल्याला लसावी दिलाय, मसावी दिलाय, आपण तो मांडू. लसावी मसावी 15 दिलाय, लसावी 300 दिलेला आहे. लसावी परत एकदा व्यवस्थित मांडतोय बघा, लसावी गुणिले मसावी बरोबर ए इंटू बी. लसावी आपल्याला दिलेला आहे 300 आणि मसावी दिलेला आहे 15 आणि एक संख्या दिली आपल्याला, कुठली समजा ए संख्या दिली, तर आपण जसं पहिल्या प्रश्नामध्ये बी काढलं होतं तसंच आपण ही दुसरी संख्या बी इथे काढणार आहोत. जसं आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं की या साईडला आपल्याला फक्त बी पाहिजे, तर हे 60 आपल्याला काय होणार आहे, इकडे येऊन डिवाइड होणार आहेत, भागाकारात जाणार आहेत. 1 0 0 आपण गुणाकार आणि भागाकारामध्ये कट करतो. 6 पंचे 30 आणि 15 पाची 75, म्हणून बी ची किंमत आलेली 75. बी ची किंमत आली 75, म्हणजेच दुसरी संख्या जी आहे ती आहे 75 आणि आपलं उत्तर इथे आलेलं आहे. तर एवढं सिंपल हा क्वेश्चन होता. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण इथे सॉल्व्ह केलेला आहे. बघा, आता तुम्हाला ते सूत्रावर जास्त इथे मी फोकस करतोय, कारण सूत्र तुम्हाला पाठ व्हावं आणि असा प्रश्न आला की सूत्र लक्षात आलं, काय काय दिलंय आणि काय काढायचं हे लक्षात येईल. अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. आता बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न जो आहे तो पण त्याच पद्धतीचा आहे. दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 12 पट आहे. जसं आपण पहिला प्रश्न पाहिला होता तसाच पद्धतीचा हा प्रश्न आहे. मसावी 6 असून लसावी किती? आता लसावी काढायचं आपल्याला. ठीक आहे. लसावी हा त्यांच्या मसावी, आता लसावी मसावीचं रिलेशन इथे दिलेलं आहे. लसावी हा त्यांच्या मसावीच्या 12 पट आहे. म्हणजे जर आपण एम एक्स घेतलं तर तुमचा लसावी काय होणार आहे, 12 पट म्हणजे 12x. आता मसावी 6 आहे. आता बघा, मसावी एक्स किंमत तुम्हाला देऊन टाकली आहे, एक्स तुम्हाला दिले 6, तर मला सांगा लसावी काय होणार आहे, याला 12 ने गुणायचे. लसावी त्याच्या 12 पट आहे, म्हणजे 12 सकून 72, 12 सख 72, तर उत्तर काय असणार आहे, 72. इथे 72 उत्तर आलेलं. बघा किती सिंपल प्रश्न होता, लगेच सॉल्व्ह झाला. फक्त तुम्हाला काय करायचं हे समजलं की तुम्हाला फक्त भागाकार गुणाकार राईट सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आता बघूया पुढचा प्रश्न. त्याच्या पुढचा प्रश्न जो आहे, गुणोत्तर जे आहे, प्रमाण जे आहे, गुणोत्तर प्रमाण इथे दिलेलं आहे आता, आणि त्याच्यावरून आपल्याला लसावी पण दिलेला आहे, पहिली संख्या काढायची आहे. दोन संख्यामध्ये गुणोत्तर 7 11 असं दिलंय आणि त्यांचा लसावी 154 आहे, तर पहिली संख्या कोणती? आणि हा सुद्धा प्रश्न हिंगोली पोलीस पाटील भरती 8 फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा झाली त्याच्यामधला आहे. तर येथे दोन संख्यामधील गुणोत्तर, म्हणजे दोन संख्या आहे, जसं आपण संख्या म्हणलो होतो की एक संख्या ए असेल आणि दुसरी संख्या जर बी असेल, तर या दोघांचं गुणोत्तर प्रमाण दिलेलं आहे. ए जर 7 असेल तर बी काय असायला पाहिजे, 11 असायला पाहिजे. मग या दोघांचं प्रमाण दिलंय, तर समजा आपण प्रमाण एक्स मानलं, जर आपण प्रमाण एक्स मानलं तर एक्स ने ह्याला मल्टिपल होईल 7x
आणि इकडे काय होईल 11x. ठीक आहे. आणि त्यांचा लसावी 154 आहे. दोन संख्यामधील हे गुणोत्तर आहे आणि त्यांचा लसावी जो आहे तो 154 आहे. आता बघा, कधीही लसावी जो असतो त्याला इंग्लिशमध्ये LCM म्हणतात. ठीक आहे. लसावी जो असतो, फॉर एक्झाम्पल एक लसावी म्हणजे काय ते तुम्हाला सिंपलपणे सांगतो. समजा आपल्याला 2 आणि 6 हे दोन संख्या आहेत आणि या दोघांचा लसावी काढायचा आहे. आता लसावी म्हणजे काय, लघुत्तम सामायिक विभाजक असतो. ठीक आहे. LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिप्लायर असतो. म्हणजे या हे जे दोन नंबर आहेत, या दोन नंबरनी जो लसावी आहे तो यांच्यापेक्षा मोठा असणार आहे आणि त्या लसावीला या दोन्ही नंबरनी भाग गेला पाहिजे. तर एक सिंपल मेथड आहे. याच्यामधली जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येचा टेबल तयार करायचा आणि त्या टेबल प्रमाणे आपल्याला जर छोट्या संख्येने त्याला भाग गेला आणि मोठ्याने तर जाणार, कारण तो त्याचा टेबल आहे, तर आपल्याला LCM मिळेल. आता बघा, येथे 6 आहे आणि इथे 2 आहे. तर ह्याच्यात मोठी संख्या 6 आहे. 6 एकच 6, तर 2 ने सुद्धा 6 ला भाग जाते, म्हणून ह्याचा LCM काय झाला 6. जे 6 ला 2 ने भाग जाणार आहे, 6 ने पण जाणार आहे. तर आता हे झालं समसंख्या असेल. तर ही जर विषम संख्या असेल, समजा 1 आहे आणि 3 आहे, तर या दोघांचे काही विभाजक होत म्हणजे त्याचे विभाजक होत नाहीयेत. ठीक आहे. 1 आणि 3 चे, कारण ते मूळ संख्या आहेत, म्हणून त्या दोघांचा गुणाकार हा त्याचा लसावी असतो. तर सेम इथे 7 आणि 11 हे विषम संख्या आहेत, त्यामुळे या दोघांचा लसावी जो आहे त्या दोघांचा गुणाकार असणार आहे. आपण त्यांचं प्रमाण दिले आणि त्या प्रमाणाप्रमाणे त्याला मानले आपण की 7x असेल आणि 11x असेल, असं प्रमाण त्याचं असेल, म्हणून 7x गुणिले 11x. ठीक आहे. तर या दोघांचा गुणाकार केला तर 7 गुणिले 11 म्हणजे 11 7 77x होणार आहे. 77x बरोबर त्यांचा लसावी दिला 154. लसावी काय दिलेला आहे 154, म्हणून 77x बरोबर 154. तर x ची किंमत आपण काढू शकतो. x बरोबर काय होणार आहे 154. हे गुणाकारातले 77 इकडे भागाकारात जाणार आहे, 77 ने डायरेक्ट आपण भाग देऊ शकतो, किंवा 7 ने भाग द्या तुम्हाला जर नाही देता आला, किंवा 11 ने भाग द्या, कुठलंही देऊ शकता. आपण 11 ने भाग देऊ. 11 7 77 खाली आणि अंशाला 11 एका 11 11 चौक 44, परत 7 1 7 7 2 14. बघा, जेवढं सिंपल करताल तेवढं ॲक्युरेट आन्सर पर्यंत जातात. आणि तुमचा जर गुणाकार भागाकार चांगला असेल तर तुम्ही लवकर डायरेक्ट 77 दोन्ही 154 तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. मग इथं x ची किंमत जी आलेली आहे ती आलेली आहे 2. म्हणजे मल्टिपल जो आहे दोघांच्या प्रमाणामधला प्रमाण जे घटक आपण x मानला होता तो आपल्याला मिळाला आहे, ते आहे 2. तर आता आपण उत्तर काढू शकतो. उत्तर काय काढू शकतो, 7x आणि दुसरं प्रमाण होतं 11x. तर x आपल्याला 2 माहित झालं, म्हणजे 7 दोन्ही 14. एक संख्या असेल 14 आणि दुसरी संख्या असेल 11 दोन्ही 22. 14 आणि 22 ह्या दोन संख्या आलेल्या आहेत. तर विचारलंय पहिली संख्या कोणती, तर पहिली संख्या ऑब्विसली 14 आलेली आहे. अशा प्रकारे हा प्रश्न पण सॉल्व्ह झाला. तर एवढं लसावी आणि मसावी लक्षात ठेवायचे. खूप बेसिक लसावी काढा मसावी काढा अशा प्रश्न येण्याची चान्सेस जरा कमी आहेत, म्हणून अशा लेवलचा प्रश्न सूत्र बेस लेवलचा प्रश्न इथे विचारण्यात आलेला. तर आता बघूया आपण नेक्स्ट त्याच्या पुढचा प्रश्न. आता बघा, हे लसावी आणि मसावी या घटकावरचे प्रश्न इथे आपण कव्हर केले, संपलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न जो आहे तो, एका वर्गात एकूण 52 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 15 विद्यार्थी नापास झाली, तर उत्तीर्णतेची टक्केवारी किती. आता टक्केवारी हा जो घटक आहे त्यावरचे हे प्रश्न आहेत आणि त्यावरती हा 8 फेब्रुवारी हिंगोली पोलीस पाटील भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे. तो प्रश्न इथे आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. चला, आता एका वर्गात एकूण 52 विद्यार्थी आहेत आणि त्यापैकी 15 नापास झाली आहेत, तर उत्तीर्णतेची टक्केवारी किती. आता उत्तीर्णते म्हणजे पास झालेले किती, त्यांची टक्केवारी काढायची, म्हणजे त्यांची पर्सेंटेज आपल्याला काढायची. ठीक आहे. तर एकूण विद्यार्थी 52 आहेत. आता बघा, तुम्ही शाळेमध्ये पाहिलं असेल आपली टक्केवारी कशी येत होते. टोटल मार्क, समजा एखादी तुम्ही घटक चाचणी दिली, 20 मार्काचा पेपर आहे आणि 20 पैकी तुम्हाला 15 पडले, 20 पैकी 18 पडले, तर तुम्ही पेपर
चेक केल्यानंतर पाहिलं असेल तर 20 आपण टोटल खाली लिहितो, जो आपण अपूर्णांक लिहितो तो पूर्ण ज्याचा अपूर्णांक काढतोय ती संख्या आपण खाली लिहितो आणि त्याच्यावरती अंशाच्या तिथे आपल्याला लिहायचंय की आपण कशाचा कितवा भाग काढतोय. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला इथं मांडायचं. इथं काय सांगितलं, टोटल 52 विद्यार्थी आहेत आणि सांगितलं की 15 विद्यार्थी नापास झाले. मग आपल्याला काय करावं लागेल, पास झालेले त्याची आपल्याला टक्केवारी काढायची. मग 52 मधून काय करा, नापास झालेले वजा करा. 52 मधून आपण नापास झालेले वजा केले तर इथं 12 मधून 5 गेले 7, आजच्या इकडे दिलं तर 4 हातून एक गेला, ते 37 राहिले. म्हणजे 37 52 पैकी 37 विद्यार्थी पास झालेत आणि ह्याची टक्केवारी काढायची म्हणलं तर गुणिले 100 करायचं असतं. गुणिले 100 करायचं. आता आपल्याला काय करायचंय, त्याला संक्षिप्त रूप द्यायचंय. ठीक आहे, तर आता बघा इथे आपण 52 कोणत्या पाड्यामध्ये असू शकतं, तर 13च्या पाड्यामध्ये, 13 चौक 52. मग आपण काय करू, 4 ने भाग देऊ. म्हणजे 100ला पण आपण 4 ने भाग देऊ शकतो. 25 चौक 100, 4 ने भाग देऊ खाली छेदाला आणि अंशाला इकडे 100ला. तर 4 एक 4, 4 3 12, इकडे 4 2 8, 4 25, 25 आले आणि ते 13. आता 37 गुणिले 25 आणि इकडे 13 आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करावं लागेल, या दोघांचा गुणाकार घेऊन मग आपण 13 घेऊ, कारण उत्तर जे आहे ते अंशामध्ये आलेलं आहे, दशांश रूपामध्ये आहे. म्हणजे एक पॉईंट तिथे आलेला आहे. मग पॉईंट मध्ये आपल्याला उत्तर काढायचंय. त्यामुळे आपण काय करू, ठीक आहे, 37 गुणिले 25, 25 ने अगोदर आपण गुणाकार करूया. 25 7 पावणे 200 म्हणजे 175. इथे 5 घेतले, आजच्या 17, 25 75 आणि 17. ठीक आहे, 75 80 82 92. ठीक आहे, 925 भागिले 13. 13 ने आपल्याला 925 ला भाग द्यायचा. तर 13 सती 91, एक उरला, 15 झाले, 13 एक 13. बघा आता पुढचं, याच्या पुढे आपल्याला सॉल्व्ह करायची गरज नाही का, तर लगेच आपण ऑप्शन कडे जायचं आणि ऑप्शन मध्ये बघायचं की 71 किती ऑप्शन मध्ये आपल्याला उत्तर सापडत येतं. एकाच ऑप्शन मध्ये 71 उत्तर आहे, जे की आपला आन्सर आलेला आहे 71 पॉईंट. पुढचं समथिंग सॉल्व्ह करायची गरज नाही, आपला आन्सर येऊन गेलं, वेळ घालवायची गरज नाही. अशा पद्धतीने हा पण प्रश्न आपण सॉल्व्ह केलाय. समजलं. आता तसाच प्रश्न दुसरा त्याच पद्धतीचा आहे, तुम्हाला सहजरित्या सॉल्व्ह करता आला पाहिजे. आता बघा काय सांगितलं, एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 12 नापास झाले आहेत. टोटल 60 विद्यार्थी मी छेदस्थानी लिहिले. 12 विद्यार्थी 60 मधून वजा केले आपण, 10 वजा केले असते 50 राहिले असते, परत 2 वजा केले म्हणजे 48 राहिले. आणि याचा आपल्याला टक्केवारी काढायची, म्हणून गुणिले 100. 10 इथे कट केला, 6 8 48, 8 10 80. तुमचं उत्तर लगेच येऊन गेलं 80%. 80% विद्यार्थी पास झाले विद्यार्थ्यांची टक्केवारी किती झाली, 80%. बघा आणखी सिंपल सांगतो. आता 60 आहे, या 60 चे जर तुम्हाला 10% काढायचं म्हणलं तर तुम्ही काय करणार, 10 भागिले 100 अशी टक्केवारी लिहितो आपण. 10 म्हणजे 10 ने हा 0 कटलं, म्हणजे 60 चे 10%. काय सरळ सरळ सिंपल, 10 वरून टाकायचं. 10% म्हणलं तर 10 उरलं 6 आला. 60 चे 10% 6 आले. 20% त्याच्या दुप्पट 12 आले. बरोबर आहे. तर 12 विद्यार्थी ऑलरेडी आपण वजा केलेत, म्हणजे 20% मायनस करायचे राहिले 80%. 100 मधून 20% गेले, 80% तुमचं उत्तर. अशा पद्धतीने जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करताल तेवढं तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये शॉर्टकट लक्षात येईल आणि तुम्ही ते कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आता याच्या पुढचा प्रश्न. एका परीक्षेत 80 पैकी 64 गुण मिळाले, टक्केवारी किती? बघा हा पण सिंपल क्वेश्चन तुम्हाला मी प्रॅक्टिस साठी दिलेला आहे. 80 पैकी किती मिळालेत गुण, 64. मग आपल्याला काय करायचे, त्याची टक्केवारी काढायची. तर गुणिले 100 गेले, 10 कट झाला, 8 8 64, परत 80, 8 10 80. बघा किती सिंपल होतं. सेम त्याच्या पुढचा प्रश्न. एका शाळेत 200 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 50 मुली आहेत. बघा 200 मुलीपैकी 50 मुली आहेत, तर त्यांच्या मुलींची टक्केवारी करायची, म्हणजे गुणिले 100 करायचं. आता इथे तर खूप सिंपल आहे, 2 शून्य इथेच उरले आणि 50 चे अर्धे करायचे. 50 चे अर्धे झाले 25%. 50 चे अर्धे झाले 25, म्हणून उत्तर आलं 25%. बघा किती लवकर आलं. 8 प्रश्न आपण किती फास्ट सॉल्व्ह केले. ठीक आहे, आता बघूया नेक्स्ट. बघा हा पण सिंपल क्वेश्चन आहे. 500 रुपयावर 10% सूट दिल्यास सूट किती? आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं
की 10% जर काढायचं असेल तर 1 0 फक्त उडवायचा असतो, 1 0 कट करायचा असतो, राहिलेली तुमची त्याची 10% अमाऊंट असते. म्हणून 500चे 10% येतात 50 रुपये, बरोबर. म्हणून 50 रुपयाची सूट मिळते. आता हे तरी सुद्धा तुम्हाला क्लिअर करून देतो की आपण 10% कसे काढले असते, तर 500 गुणिले 10 भागिले 100 आणि परत हे 2 शून्य इथून उडवले असते तरी 5 10 50 किंवा एक ह्याचा उडवला असता तरी एक इथालचा राहिला असतं, 5 10 50. व्हेरी सिंपल. चलो नेक्स्ट. एका संख्येच्या 2.5% जर 8 असेल तर ती संख्या कुठली. आता बघा थोडासा वेगळा प्रश्न आहे. आता 2.5% म्हणजे 8 सांगितले, 2.5% 2.5% म्हणजे 8%. आता बघा, तर ती संख्या कोणती, संख्या जी असते ती 100% असते, त्याच्यामधले 2.5% 8 आहे, म्हणून 100% म्हणजे किती हे काढायचं आपल्याला. 100% म्हणजे किती, 100% म्हणजे किती. आता बघा इथे काय होणार आहे, किती क्वेश्चन मार्क बरोबर तिरपा गुणाकार करायचा असतो. म्हणजे असं जर तुम्ही मांडणी केली, कशी मांडणी केली ती आपण, 2.5 म्हणजे 8%, तर 100% म्हणजे किती, याचा तिरपा गुणाकार करायचा. हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. क्वेश्चन मार्क बरोबर 100 गुणिले 8 भागिले 2.5. बघा परत सांगतोय, क्वेश्चन मार्क बरोबर 100 गुणिले 8 भागिले 2.5. आता हा खाली आपल्याला दशांश आलाय आणि हा जर दशांश उडवायचा असेल तर आपण काय करायचं, जर ह्याला 10 आपण गुणलं तर काय होतं, हा जो दशांश आहे तो निघून जातो आणि वरती पण 10 गुणावं लागते आपल्याला. त्यामुळे वरती पण 10 गुणावं लागते, म्हणजे वरती आणखी एक 0 वाढेल, इथं 0 वाढ, कुठेही 0 वाढू शकतो. 10 गुणलंय म्हणजे 8 ला गुणलं काय आणि 100 ला गुणलं काय. आता खाली झाले 25, आता इथे किती झाले 25, म्हणून 25 चोक 100, बरोबर. 8 चोक 32 आणि 0, 8 चोक 32 आणि 1 0 म्हणजे 320. उत्तर किती आलं, 320. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न आपले पूर्ण झाले. तर राहिलेले प्रश्न आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनी हा सर्व व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचंय, इतर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि कॉन्फिडेंटली तुम्हाला हे सॉल्व्ह करता येणार आहे. टक्केवारी आणि LCM, लसावी मसावी, त्या बेसचा प्रश्न आला तर तुम्हाला 100% तो सॉल्व्ह करता येणारच आहे. तर आपण पुढचे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 11. 1 ते 300च्या दरम्यान अशा किती संख्या आहेत ज्या 2 ने सुरू होतात किंवा 2 ने संपतात. तर यामध्ये आपल्याला 100 ते 300च्या दरम्यान 2 ने सुरू होणाऱ्या आणि 2 ने किंवा 2 ने संपणाऱ्या संख्या शोधायच्या किंवा किती आहेत ते सांगायचं, ते शोधायचं. तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला 2 ने सुरू होणाऱ्या संख्या पाहूया. 2 ने सुरू होणारी संख्या जी असेल ती असेल 200, त्यानंतर असेल 201, 202. या पद्धतीने शेवटची संख्या ज्या 300 पर्यंतची असेल ती असेल 299. आता 201 ते 299 या संख्या असतील 99 आणि ही 200 जी आहे 200 ही जी एक संख्या आहे ती एक संख्या आहे, म्हणून अशा टोटल 100 संख्या 2 ने सुरू होणाऱ्या असतील. 2 ने सुरू होणाऱ्या 100 संख्या असतील. आता 2 ने संपणाऱ्या संख्या आपण काउंट करूया. सुरुवातीला 2 ने संपणारी संख्या असेल 102, त्यानंतर असेल 112, त्यानंतर असेल 122. या पद्धतीने यामध्ये शेवटची संख्या जी असेल ती 292, 2 ने संपणारी संख्या. आता असं जर असेल 102 ते 292, याच्या अगोदर कुठली संख्या असेल का, तर नाहीये. तर ही संख्या मोजण्यासाठी एक सूत्र आहे, त्या सूत्राप्रमाणे आपण या संख्या किती हे आपण ते सूत्र इथे वापरूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल संख्या कशा मोजल्यात आपण. तर सूत्र असं आहे, शेवटची संख्या ह्याच्यामध्ये 2 ने संपणारी शेवटची संख्या येणार आहे, आलेली आहे ती 292. ही आलेली आहे
292. त्यामधून पहिली संख्या वजा करायची असते, ती होती 102 आणि त्याला 10 ने भाग द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये परत एक ऍड करायचं. हे त्याचं सूत्र आहे, संख्या मोजणीचं सूत्र आहे. तर आपण इथे वजाबाकी करूया. 292 मधून 102 गेले तर 2 ला 2 0, 9तून 0 गेला 9 आणि 2तून 1 गेले 1, 190. आता याला आपल्याला 10 ने भाग द्यायचा आहे आणि प्लस 1 करायचं, त्याच्यामध्ये प्लस 1 करायचं. हा 0 कट, हा 0 कट, म्हणजे 19 प्लस 1 20. त्या संख्या आल्या 20. 2 ने संपणाऱ्या संख्या आलेल्या आहेत 20. तर या 20 संख्या आल्या. पहिल्या 2 ने सुरू होणाऱ्या 100 संख्या आहेत. आता आणखी एक याच्यामध्ये शक्यता असते की काही संख्या डबल काउंट होणार आहेत या संख्येमध्ये. म्हणजे 100 आणि 2, 120 मध्ये काही संख्या डबल काउंट झालेल्या आहेत. कशा? फॉर एक्झाम्पल 202 हा आपण 201 बरोबर, 2 ने सुरुवात होणाऱ्या संख्येमध्ये मोजलेले आहेत, त्यामुळे 202 त्याच्यात आली. परत आपण 202 अंत होणं 2 ने संपणारी संख्या याच्यामध्ये पण ती काउंट आली. अशा पद्धतीच्या या संख्या आपल्याला आता त्या मायनस करायच्या त्याच्यामध्ये. 202 नंतर 212 आहे, 222 आहे, 232 आहे, 242 आहे, 292. तर या संख्या ज्या आहेत 202 ते 292 या आहेत संख्या 10. या संख्या आहेत 10. तर या 10 संख्या आपल्याला काय करायच्या, याच्यातून मायनस करायच्या. ह्या 10 संख्या आपल्याला ज्या टोटल आपण 120 संख्या पाहिल्या आतापर्यंत, बरोबर आहे. ह्या 100 नंतरच्या 20 आता आपल्याला त्यातून मायनस 10 करायच्या. का? तर ह्या रिपीट काउंट होणाऱ्या किंवा डबल काउंट होणाऱ्या संख्या होत्या, म्हणून 100 मध्ये 20 ऍड केले, परत 10 मायनस केले, म्हणजे 110. तर उत्तर आपलं आहे 110. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा. आता इथे तुम्हाला अशाच पद्धतीचा प्रश्न, हा प्रश्न जो आला होता तो पोलीस पाटील आताची 8 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली हिंगोली जिल्ह्याची भरती, त्याच्यामधला हा प्रश्न आहे. त्यामुळे अशाच पद्धतीचा प्रश्न आला तर आपण आणखी 2 ते 3 प्रश्न किंवा 4 प्रश्न जास्तीत जास्त यासारखेच तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी दिले किंवा सॉल्व्ह करून दिले. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे, जिथे तुम्ही PDF डाउनलोड करू शकता आणि या गणिताची आणि बुद्धिमत्तेची PDF तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यात आणखी प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, त्याची आन्सर की तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबर दिलेला, त्या व्हॉट्सअप नंबरवरती जर तुम्ही सोल्युशन सहित तुम्हाला ते PDF पाहिजे असेल तर ते सोल्युशन सहित PDF सुद्धा तुम्हाला दिलं जाईल. ठीक आहे. यानंतरचे आपण पुढचे प्रश्न पाहूया. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 12 नंबरचा. 100 ते 400 दरम्यान किती संख्या 3 ने सुरू होतात किंवा 3 ने संपतात? आता 100 ते 400 दरम्यान, आता सेम असंच पाहूया आपण. जसा पहिला प्रश्न 11 नंबरचा पाहिला, तसं 12 नंबरचा प्रश्न आहे. फक्त आता 3 ने सुरू होणारी आणि 3 ने संपणारी. आता इथे 3 ने सुरू होणारी संख्या जर पाहिली तर पहिली संख्या येणार आहे आपल्याला 3 ने सुरू होणारी असणार आहे, ती असणार आहे 301. 301 असणार आहे. आणखी एक लक्षात ठेवायचं, 300 ही पण असणार आहे. 300, 301 ते शेवटची संख्या, आपली संख्या कुठपर्यंत आपल्याला कुठल्या दरम्यान शोधायची, तर शेवटची संख्या 400. त्याच्यामुळे शेवटची संख्या इथे आपल्याला 3 ने सुरू होणारी 399 असणार आहे. ठीक आहे. या 399 संख्या आणि 300, 1 ते 99 ह्या 99 आणि ही 300 वाली एक संख्या, अशा ह्या 100 पहिल्या संख्या आपल्याला सापडल्या. त्या रेंज मधल्या आपल्याला 100 संख्या सापडलेल्या आहेत. सेम जसं आपण पहिल्या 11व्या प्रश्नामध्ये आपल्याला 100 सेम त्या 100 तर फिक्स असणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्या 100 फिक्स आहेत. आता बघूया 3 ने संपणारी संख्या. 3 ने संपणारी संख्या कुठली असेल? मग सुरुवातीला पहिली संख्या येणार आहे आपल्याला. पहिली संख्या असणार आहे 103. 3 ने संपणारी पहिली संख्या असणार आहे 103. त्यानंतरची असणार आहे 113. त्यानंतरची असणार आहे 123. अशा पद्धतीने आता शेवटची संख्या याच्यामधली कुठली असणार आहे जी की 3 ने संपणार आहे? ती असणार आहे 393. ती संख्या असणार आहे 393. ती संख्या असणार आहे 393. ठीक आहे. आता या संख्या मोजण्यासाठी आपल्याला सूत्र जे आपण पाहिले पहिल्या 11व्या नंबरच्या प्रश्नामध्ये, ते सूत्र इथे आपल्याला वापरायचं. काय सूत्र होतं? शेवटची संख्यामधून पहिली संख्या वजा करायची, त्याला 10 ने भाग द्यायचा आणि एक संख्या ऍड करायची. तर शेवटची संख्या आहे 393. त्याच्यामधून आपण पहिली संख्या वजा करतोय, जी पहिली संख्या 103. 3 ने संपणार हा, भागिले 10 आणि याच्यामध्ये आपल्याला एक ऍड करायचा आहे, तो आपण ऍड करणार आहोत. 393 मधून 103 वजा करायचे अगोदर आणि त्याला 10 ने भाग द्यायचा आहे. 3 ला 3 0, 9तून 0 गेले 9, 3तून 1 गेला 2 राहिले. 290 भागिले 10, तर 1 0 कट होणं, म्हणजे 29 संख्या, आणि 29 आणि 1 आपल्याला ऍड करायचं विसरायचं नाही. तर त्याच संख्या आल्या 30. त्या संख्या किती आल्या? 30. या संख्या आल्या 30. आणि याच्यामध्ये रिपीट होणाऱ्या संख्या
आपण जर पाहत गेलो तर कोणकोणत्या रिपीट होणाऱ्या संख्या जे की सुरुवातीला पण असेल आणि त्याच्यामध्ये रिपीट होणाऱ्या संख्या आपल्याला पाहता येतील त्या असतील, त्या संख्या ज्या असतील 303, 313, 323, 333 ते 393. 3 ते 393 ह्या संख्या असतील 10. या संख्या आहेत 10. तर या संख्या 10 संख्या आपल्याला त्यातून वजा करायच्या. आपल्या टोटल किती झाल्या होत्या? पहिल्या संख्या आपल्याला 3 ने सुरुवात होणाऱ्या 100 सापडल्या, 3 ने संपणाऱ्या 30 संख्या सापडल्या. याच्यामधून आपल्याला 10 संख्या वजा करायच्या, ह्याच्यात प्लस करायचंय आणि वजा 130 मधून 10 वजा केले तर उत्तर आलं 120. उत्तर काय आलं? 120. तर या पद्धतीने हे 120 उत्तर येतंय. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व्ह करता येईल आणि हे सॉल्व्ह केलं तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल. परीक्षेमध्ये तुमच्या येणाऱ्या 22 तारखेच्या परीक्षेमध्ये अशा ज्या पद्धतीचा प्रश्न आला तो सहज तुम्ही सॉल्व्ह करू शकणार आहेत. तर याच्या पुढचा प्रश्न पाहूया. 12 प्रश्न झालेले आहेत. आपला 13वा प्रश्न. 13वा प्रश्न सेम तसाच आहे, 14वा पण तसाच आहे. त्याचं उत्तर आपण बघूया. आता आपण कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करू शकतो. कसं? तर पाहूया की 200 ते 500 दरम्यान किती संख्या 4 ने सुरू होतात? तर 4 ने सुरू होणारी संख्या आपल्याला माहिती आहे 400 असणारे पहिली संख्या, दुसरी संख्या असणारे 401, त्यानंतर असणारे 411. या पद्धतीने शेवटची संख्या आपण 500 मध्ये काउंट करणार आहोत 499. 401 ते 499 ह्या 99 संख्या आणि ही 0 वाली 1 अशा 100 तर आपल्याला फिक्स असणार आहेत. म्हणजे असा प्रश्न आला तर 100 संख्या तुमच्या फिक्स कशा आहे तुम्हाला माहित आहे. आता आपल्याला 4 ने अंत होणाऱ्या संख्या पाहायच्या. 4 ने अंत होणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत? 204, त्यानंतर असणारे 214, 224 आणि शेवटची संख्या 4 ने अंत होणारी असणार आहे 494. कोणती संख्या असणार आहे? 494. 494 असणार, ती संख्या असणार आहे 494. तर 494 मधून पहिली संख्या आपली आली होती, ती आली होती 204. आपल्याला वजा करायचंय, वजाबाकी करून घेऊ. 0 9 9 290 आणि याला 10 ने भाग द्यायचा आणि याच्यामध्ये 1 ऍड करायचं. म्हणजे 29 आले आणि त्याच्यामध्ये 1 ऍड केला तर 30 संख्या. या संख्या किती आल्या? 30. अशा पद्धतीने ह्या 30 संख्या आल्या. तर पहिले होते 100 आणि हे 30. 130 मधून तुम्हाला 10 संख्या ज्या की एक संख्या डबल काउंट होणार आहे, परत मोजल्या जाणार आहेत, तर तशा संख्या 10 असणार आहेत. 100% त्या 10 असणार आहेत. तर त्या 10 संख्या आपली टोटल झाली 130. त्याच्यामधून त्या 10 वजा केल्या तर आन्सर आलं 120. बघा, कमी वेळेत तुम्हाला सॉल्व्ह करता आला. अशा पद्धतीचा प्रश्न आला तुम्ही सहज खूप फास्टपणे सॉल्व्ह करू शकता. आणि इथे मी तुम्हाला 4 प्रश्न त्याच पद्धतीचे दिले. तुम्ही जर आणखी दिलेल्या पीडीएफ मधून जर सॉल्व्ह केले तर आणखी तुम्हाला मोर प्रॅक्टिस होईल आणि आणखी तुम्ही ऍक्युरेट कमी वेळेत सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर याचा पुढचा प्रश्न सेम तसाच आहे. 100 ते 300 दरम्यान 5 ने सुरू होणार आहे किंवा 5 ने संपणार. थोडंसं बदललेलं आहे की 5 ने सुरू होणार आहे 5 ने संपणार आहे म्हणले आणि इथं तर 300 पर्यंत सांगितलंय. सॉल्व्ह करून बघूया आपण काय फरक पडतो. आता 5 ने सुरू होणारी संख्या जर पाहिली तर इथे 5 ने सुरू होणारी संख्याच येणार नाही, कारण 300 पर्यंतच तुम्हाला संख्या दिलेली आहे. त्यामुळे तुमचं हे वाचलेलं आहे. तुम्हाला मोजायची संख्या मोजायचं वाचलेलं आहे. आता 5 ने संपणारी संख्या बघूया आपण. 5 ने संपणारी संख्या जर पाहायचा विचार केला तर 105 ही पहिली संख्या असणार आहे, त्यानंतर 115 असणार आहे, 125 असणार आहे. अशी अशी शेवटची संख्या तुम्हाला मिळणार आहे ती आहे 295. ती संख्या असणार आहे 295. तर 295 शेवटची संख्या, पहिली संख्या 105. तर सूत्राप्रमाणे या संख्या मोजण्यासाठी आपण सूत्रामध्ये टाकूया 295 295 मायनस 105, तर हे झाले 190. 190 आणि आपल्याला 10 ने डिवाइड करायचं. याला आपल्याला 10 ने डिवाइड करायचंय. तर 190 भागिले 10 म्हणजे 19 संख्या आली आणि एक संख्या आपल्याला त्यामध्ये 1 हा ऍड करायचा. हा सूत्राप्रमाणे 1 ऍड केला तर टोटल आले 20. आता याच्यामध्ये रिपीट होणाऱ्या संख्या आलेल्या आहेत का? रिपीट होणाऱ्या नाही संख्या आलेल्या आहेत, कारण आपल्याला 5 ने संपणारी संख्या आपण याच्यामध्ये सापडलेली नाही किंवा 5 ने सुरू होणारी संख्या सापडलेली नाही, 5 ने संपणारी संख्या आपण शोधली. त्यामुळे उत्तर आहे 20. तर या पद्धतीने तुम्ही बाकीचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. आता पुढचा 15 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. खालील कोणत्या संख्येला 8 9 10 11 या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जातो? तर आपल्याला
अशी संख्या शोधायची ज्या संख्येला 8 ने पण भाग जाईल, 9 ने पण जाईल, 10 ने पण जाईल आणि 11 ने पण जाईल. आता बघा जर आपण ऑप्शन पाहिले ए, बी, सी, डी तर प्रत्येक ऑप्शनच्या संख्येचा शेवटचा जो अंक आहे तो 0 आहे म्हणून 10 ने तर भाग जाणारच आहे. आता 11 ने भाग जाणारे जर आपण डायरेक्ट ऑप्शन चेक केले तर आपल्याला फास्ट आन्सर मिळू शकतं. याच्यामध्ये तुम्हाला ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या वापराव्या लागतील, पण ते कसोटी वापरून तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं म्हणलं तर खूप वेळ लागेल. त्यापेक्षा आपण डायरेक्ट ऑप्शन चेक केलं तर खूप कमी वेळेत आपल्याला ते सापडेल. तर बघा आपण 10 ने तर भाग जाणार आहेत. एक काम करूया, अगोदर 8 ने भाग जातो का पहिली संख्या पाहूया. पहिली संख्या आहे 56,160. पहिली संख्या जी आहे ती आहे 56,160. आता बघूया आपण 8 ने याला भाग जातो का. तर 8 ने 8 सती 56 आणि 8 दोन्ही 16 आणि 0. 8 ने भाग जातोय, 9 ने भाग जातो का. आता आपल्याला पाहायचंय की 9 ने याला भाग जाईल का. ठीक आहे, 9 संख्येने भाग जातो का तर 9 ने बघून. 9 5 45, 9 सकी 54, राहिले 2, 21 झाले, 9 दोन्ही 18, 3 राहिले, 9 चौक 36 आणि 0. 9 ने पण भाग जातोय. चला 9 ने जातोय, 10 ने जातोय, 8 ने जातोय. आता फक्त गेला पाहिजे 11 ने. 11 ने चेक करूया. 56,160 भागिले 11. 11 5 55, 1 उरला, 11 1 11, 6 उरतायत म्हणून 11 ने भाग जात नाही. म्हणून ही संख्या 8 9 10 ने भाग जाते पण 11 ने भाग जात नाही. म्हणून आपल्याला जी संख्या पाहिजे ती संख्या ती नाहीये. त्यामुळे ऑप्शन पहिलं नाहीये. आता ऑप्शन सेकंड ऑप्शन मध्ये जर पाहिलं आपण 11 त्रिक डायरेक्ट 36,960. तर 11 ने डायरेक्ट भाग देऊन बघू आपण. 11 त्रिक 33, 3 उरले, 39 झाले, परत 11 त्रिक 33, आता 6 उरले, 11 सकी 6. 11 ने एक्झॅक्ट याला भाग गेलेला आहे. 11 ने भाग गेलेला आहे, 10 ने तर जाणारच आहे कारण शेवटी 0 आहे. तर यानंतर बघायचं आपल्याला 8 ने जातो का. 8 चौक 32, 4 उरले, 49 झाले, 8 सख 48, 8 दोन्ही 16. 8 ने पण याला भाग जातोय. आता आपल्याला बघायचंय 9 ने भाग जाईल का. तर 9 ने बघूया. 9 चौक 36, 9 1 9, 60 उरले, भाग जात नाही. त्यामुळे ते पण आपण अंक ही पण संख्या आपल्याला पाहिजे ती नाहीये. आता सी ऑप्शन 29,700. 29,700 याला जर आपण 8 ने भाग दिला, 8 त्रिक 24, 5 उरले, 57 झाले, 8 सती 56, 1 उरले, 10 झाले, 8 1 8, 2 उरले 20. त्याला भाग जात नाही. त्यामुळे ही संख्या सोडून द्यायची. 8 नेच भाग जात नाही. त्यामुळे एकच पर्याय. आता शेवटची संख्या जी आहे ते आपलं उत्तर आहे. आता शेवटची संख्या जे उत्तर आहे का हे जर आपण आपल्याला वेळ आहे आता आपण चेक करू शकतो, पण परीक्षेमध्ये तुम्ही डायरेक्ट ते आन्सर मार्क करू शकता. डी हे ऑप्शन. ठीक आहे. आता आपण तरी हे बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण आता शिकतोय, तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून आपण इथे क्रॉस चेक करू शकतो आणि क्रॉस चेक करून तुम्हाला कन्फर्म होणार आहे की तुमचं उत्तर बरोबर आहे. आता शेवटची संख्या आपली ऑप्शन मध्ये राहिलेली आहे ती आहे 47,520. पहिलं 8 ने भाग जातोय का ते चेक करू. 8 सक 48, ठीक आहे. 8 45, 7 उरले, 75 झाले, 8 9 72, 75 म्हणून 72 येईल, 3 उरले, 32 झाले, 8 चौक 32. चला 8 ने एक्झॅक्ट भाग जातोय त्यामुळे 8 ने गेला भाग. आता 9 ने बघायचं आपल्याला. 9 9 चौक 36, 9 5 45, 2 उरले, 25 झाले, 9 दोन्ही 18, 18 हे 25 मधून 18 गेले, 7 उरले, 8 9 9 8 72. 9 ने पण एक्झॅक्ट भाग गेलेला आहे. आता 10 ने तर जाणारच आहे. आता आपल्याला फक्त 11 ने चेक करायचं आहे. तर 11 चौक 44, 11 चौक 44, 3 उरले, 35 झाले, 11 त्रिक 33, 2 उरले, आता 22 झाले, 11 2 22 आणि 0. एक्झॅक्ट भाग गेलेला आहे. सगळ्या संख्येने भाग जाणारी संख्या याचं उत्तर असेल डी हे ऑप्शन. इथे तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. सेम तसाच प्रश्न आता पुढचा 16 नंबरचा आहे. 4 6 8 ने पूर्ण भाग तुम्हाला जाणारी संख्या किंवा जाणारा नंबर तुम्हाला शोधायचा. तर पहिलेच ऑप्शन इथे आन्सर म्हणून दिलेला आहे त्यामुळे तुम्ही ते चेक करू शकता. तर 4
ने भाग 96 ला जातो. 4 1 4, 4 2 8. ठीक आहे, 1 उरला 16 झाले, 4 चौक 16. 6 ने 6 1 6 3 उरले 16 सकी 96 आणि 8 ने 8 1 8 2 16, 12 8 96. आता बाकीचं बघायची गरज नाहीये, त्यामुळे ह्याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळालेलं आहे. आता बघूया त्याचा पुढचा प्रश्न. ठीक आहे, 15 16 झाले. आता बघायचं आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन 17. तर यामध्ये 5 9 10 ने पूर्ण भाग जाणारी संख्या तुम्हाला कोणती ते शोधायचं. आता तुम्हाला हे सॉल्व्ह करता येईल. आता बघा 5 9 10 ने पूर्ण भाग जाणार. आता 350 पहिली संख्या पाहिली तर 10 ने तर भाग जाणार आहे, त्याला सगळ्या संख्येला 10 ने भाग जाणार आहे सगळ्या ऑप्शन मधल्या. आता फक्त आपल्याला चेक करायचं 5 आणि 9 ने जाते का. इथं 5 ने जाते, 5 7 35 पहिली संख्या, पण 9 ने जात नाही. 9 5 9 चौक 36 किंवा 9 त्रिक 27 आणि 7 उरताय 70 होत आहे, त्यामुळे 9 ने भाग जाते. पहिला ऑप्शन नाहीये. 440 जर विचार केला तर सेम त्याचा पण तसंच आहे. जर तुम्ही 5 ने भाग दिला तर 5 ने जाणार, कारण शेवटी 0 आहे, किंवा 5 असेल तर 5 ने भाग जातो या कसोटीनुसार. आता 9 ने बघायचं तर 9 ने ह्याला भाग जात नाही, त्यामुळे ही संख्या नाहीये दुसरी. आता तिसरी संख्या 900 ला 9 ने भाग जातो. 10 ने तर जाणारच आहे, फक्त 5 ने तर 5 ने पण जाणार आहे, कारण का जाणार आहे, 0 आहे शेवटी. त्यामुळे तुमचं उत्तर इथे येऊन गेलं. पुढची म्हणजे नंबर चेक करायची गरज नाही, इथेच तुमचा आन्सर आलेला आहे. आता इथे सेम तसाच प्रश्न 18 नंबरचा आहे. 3 4 7 ने पूर्ण भाग जाणारी संख्या कोणती. तर बघा, पहिले 84 आहे, तर 3 2 6 3 8 18, 3 2 6 28 त्रिक, ठीक आहे 84. त्यामुळे इथे 84 भागिले 3चा जर विचार केला तर 3 2 6 2 3 8 24 28. 4 ने जर भाग द्यायचं मला 4 2 8 आणि 4 1 4, 4 ने पण जाते, 7 1 7 2 7 ने पण एक्झॅक्ट भाग जातो, त्यामुळे उत्तर आहे 84. त्यामुळे पुढचे ऑप्शन चेक करायची गरज नाही. पहिलाच ऑप्शन मध्ये जर तुम्हाला आन्सर मिळालं, तुमचा वेळ वाचला, पुढच्या ऑप्शन चेक करायची गरज नाही. ऑप्शन वरून आपण असे प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. कसोटी जर तुम्हाला पाठ असेल तर लवकर तुमचा आन्सर येऊन जाईल, आणि असंही लवकर येणार आहे. एवढं काही अवघड हा प्रश्न नाहीये. तर त्याच्या पुढचे प्रश्न बघूया आपण. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. दोन संख्येचा गुणाकार 50 आहे, त्या संख्या एकाच दोन. आता प्रमाण जे आहे त्याच्यावरती हे प्रश्न आहेत. ठीक आहे, तर काय म्हणले, दोन संख्येचा गुणाकार 50 आहे, त्या संख्या एकाच दोन या प्रमाणात आहे. त्याचं प्रमाण जे आहे ते एकाच दोन आहे. म्हणजे एक संख्या एक प्रमाण असेल तर दुसऱ्या दुप्पट दुसरी संख्या असणार आहे. या प्रमाणात आहे तर त्या संख्यांची बेरीज किती. तर पहिलं आपल्याला काम काय करायचं, त्या संख्या शोधायच्या, आणि त्या संख्या सापडल्यानंतर त्याची बेरीज किती असं विचारलंय आपल्याला. दोन संख्येचा गुणाकार 50 आहे. संख्येचा गुणाकार काय सांगितलंय, 50 आहे. आता बघा, इथे जे प्रमाण दिले ते आपल्याला अगोदर वापरायचे. प्रमाण दिलेले आहे एकाच दोन, प्रमाण दिलेले एकाच दोन. आता आपण काय करू, दोन्हीही संख्या आपल्याला ओळखीच्या नाहीत. अनोळखी असेल तर आपण काय एक्स मानून त्या संख्या सॉल्व्ह करणार आहोत. समजा पहिली संख्या ही एक्स आहे, याला आपण त्याचा गुणक जो आहे तो एक्स पकडूया. म्हणजे पहिली संख्या होईल 1x म्हणजे एक्स, आणि त्याच्या प्रमाणामध्ये दुसरी संख्या असणार आहे 2x. त्याच्या प्रमाणामध्ये दुसरी संख्या असणार आहे 2x. एक्स हा या दोघांचा कोइफिशियंट आहे, गुणक आहे. ठीक आहे, दोघांचे प्रमाण आहे. आता या दोघांचा गुणाकार सांगितलाय आपल्याला. या दोघांचा गुणाकार किती आहे, 50 आहे. दोघांचा गुणाकार 50 आहे. म्हणजे एक एक्स ला आपण एक्सच लिहूया. एक्स गुणिले 2x बरोबर 50. ठीक आहे, हे जे दिले आपण, तर एक्स आणि 2x चा गुणाकार काय होत असतो, एक्स आणि एक्स चा एक्स स्क्वेअर होत असतो, एक्स चा वर्ग होत असतो, 2 1 2x वर्ग. हे काय झालं, 2x वर्ग. काय झालं, 2x वर्ग बरोबर झालं 50. आता आपल्याला फक्त जो एक्स जो आहे तो आपल्याला एका साईडला ठेवायचा आहे, बाकी आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचंय. तर एक्स एका साईडला राहिला तर एक्स स्क्वेअर राहील, एक्सचा वर्ग राहील, आणि 50 हे गुणाकारातले दोन इकडे भागाकारात जातील. 50 चे अर्धे करायचे किंवा 50 ला 2 ने भाग द्यायचा आहे, तर ते होतात 25. एक्सचा वर्ग आला 25, 2 ने भाग देऊन एक्स स्क्वेअर आलं, 50 ला 2 ने भाग दिला ते आलं 25. ठीक आहे, आता आपल्याला फक्त एक्स पाहिजे, एक्सचा वर्ग पाहिजे का, नाही. एक्स ची किंमत काढायची असेल तर आपल्याला एक्सचं वर्ग जो आहे त्याचं वर्गमूळ घ्यावं लागेल. म्हणून वर्गमूळ एक्स स्क्वेअरचं आलं फक्त एक्स, आणि 25चं वर्गमूळ तुम्हाला घ्यावं लागेल. 25चं वर्गमूळ येते का, तर आहे. 25 हा 5चा वर्ग आहे, म्हणून 25चं वर्गमूळ येईल 5. तर तुमची संख्या तुम्हाला मिळालेली आहे. तुमची
संख्या जी आहे, एक संख्या तुमची 5 आलेली आहे, तर दुसरी संख्या त्याच्या दुप्पट आहे. दुसरी संख्या काय आहे? दुप्पट आहे. मग एक संख्या जर 5 असेल तर दुसरी संख्या ते दुप्पट प्रमाण कसं दिलेलं आहे, म्हणजे दुप्पट काय असणार आहे? 10 असणार आहे. 100% ती 10 होईल आणि त्या दोघांची बेरीज किती होईल? 15. अशा पद्धतीने हे उत्तर 15 तुमचं इथे मिळालेलं आहे. तर असं तुम्हाला सॉल्व्ह करायचं. सेम दुसरे आणखी प्रश्न तुम्हाला त्यामध्ये दिलेले आहेत. यामध्ये पुढचे प्रश्न तेच आहेत. चला आता पुढचा प्रश्न बघूया. दोन संख्येचा गुणाकार 72 आहे आणि त्याची गुणोत्तरचं जे प्रमाण दिलेलं आहे ते 1:8 आहे. तर आपण एक एक्स मांडली तर दुसरी काय आहे? 8x होईल. दुसरी संख्या काय होईल? 8x होईल आणि दोघांचा गुणाकार दिलाय म्हणून इथं 8x ने डायरेक्ट मल्टिप्लाय करून टाकू आपण. 8x आणि 8x किती झाले? 8x चा वर्ग बरोबर त्या दोघांचा गुणाकार दिलाय 72. बरोबर त्या दोघांचा गुणाकार 72 दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 8x स्क्वेअर बरोबर 72 आलं तर आपण फक्त इकडे एका साईडला x स्क्वेअर ठेवणार आहोत आणि 72 ला तुम्हाला 8 ने भाग द्यायचा आहे. तर 8 9 72, 8 9 72 म्हणून x चा वर्ग आलाय 9. आता फक्त आपल्याला x पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? फक्त x पाहिजे. x चा वर्ग नाही पाहिजे, तर आपल्याला वर्गमूळ घ्यावं लागेल. मग x चं वर्गमूळ, x वर्गाचं वर्गमूळ येईल x आणि आपले आले होते 9. 9 वर्गमुळात 9 घ्यावा लागतील. तर 9 हा 9 चा वर्गमूळ जो आहे तो 3 आहे. 3 चा वर्ग 9 आहे. मग x 3 आली. तुमची एक संख्या 3 आली तर दुसरी संख्या त्याच्या किती प्रमाणामध्ये आहे? आता 8 म्हणून 8 ने गुणवला. 8 त्रिक 24. तर 24 आणि 3 झाले 27. अशा पद्धतीने तुमचा पुढचा प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 27. समजलं? या पद्धतीने सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचे. तुम्हाला एक्स्ट्रा प्रश्न मी दिलेले आहेत प्रॅक्टिस व्हावी म्हणून. असे जर प्रॅक्टिस प्रश्न तुम्हाला आणखी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणखी प्रश्न पीडीएफ मध्ये मिळणार आहेत. त्याचं तुम्हाला उत्तर पण मिळणार आहेत आणि ते तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. तुमच्याकडे कमी वेळ आहे त्यामुळे असे प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस करा. गणित आणि बुद्धिमत्ता जवळपास 20 मार्काचे प्रश्न याच्यावरती येतात, त्यामुळे 20 मार्क पक्के करा. बाकीचे जे प्रश्न आहेत जे की बीड, आता बीडचा फॉर्म भरला असेल तर बीड जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला आणखी त्याची माहिती, पूर्ण माहिती त्याच्यावरचे प्रश्न देणार आहे. ते पीडीएफ तुम्ही करून घ्या आणि त्याच्या बाहेरचं काही येणार नाही. पूर्ण बीड जिल्ह्याचं तुम्हाला सगळे प्रश्न देणार आहे. ते प्रश्न पण तुमचे कव्हर होणार आहेत. अशा पद्धतीने तुम्ही मॅक्झिमम मार्क घेऊ शकता. राहता फक्त प्रश्न चालू घडामोडी आणि जीके, ते पण तुम्हाला मी चालू घडामोडी आणि जीके देणार आहे. अशा प्रकारे तुम्ही सगळं साहित्य, अभ्यासाचं साहित्य तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला ते फक्त काय करायचं? पाठच करून टाकायचंय, कारण तुमची परीक्षा जवळ आलेली आहे. त्याला खूप रिपिटेशन द्यायचं. जेवढं तुम्ही जास्त त्याला वाचताल किंवा हा व्हिडिओ तुम्ही जेवढं जास्त वेळ पाहताल, तर जीकेचा आणि चालू घडामोडीचा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्युअसली ऐकत राहायचा आहे. तो आपण बनवणार आहोत. तो जर ऐकत राहिला तर तुम्हाला ते लक्षात राहून जाईल आणि परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. तर चला पाहूया पुढचे प्रश्न. याचा पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, दोन क्रमगत विषम संख्याच्या वर्गातील फरक 160 आहे. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? ठीक आहे, विषम संख्या आहे आणि क्रमगत विषम संख्या आहे. क्रमगत म्हणजे कशी? क्रमाने येणारी, म्हणजे समजा एक विषम संख्या आहे पहिली, तर दुसरी क्रमगत विषम संख्या कोणती येणार आहे? तर 3 येणार आहे. 2 येईल का? नाही येणार. 2 काय? समसंख्या आहे. याच्या पुढची विषम संख्या कोणती येईल? 4 येईल का? नाही येणार. काय येणार आहे? 5. म्हणजे विषम संख्या आपली, क्रमगत विषम संख्या कितीने वाढायला लागली? 2 ने वाढायला लागली. प्रत्येक क्रमगत विषम संख्या 2 आहे. म्हणजे पुढची 7 येणार आहे, 9 येणार आहे, 11 येणार आहे, अशा पद्धतीने. आपल्याला विषम संख्येचा सिक्वेन्स कळलं, क्रमगत विषम संख्या काय आहे. तर आपल्याला काय करायचं? तर दोघांच्या वर्गातील फरक 160 दिलेला आहे आणि त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती विचारलाय. तर आपण काय करू? एक लहान संख्या समजा ती आहे x. लहान संख्या आपण x मानूया आणि मग मोठी संख्या काय होणार आहे? प्रत्येक क्रमगत संख्या 2 ने वाढत असते, म्हणून मोठी जी संख्या होणार आहे ती होणार आहे x प्लस 2. ती संख्या काय होणार आहे? x. पहिली x छोटी x होणार आहे आणि x मध्ये 2 अधिक केले, त्याच्यामध्ये ऍड केले की काय होणार आहे? x प्लस 2. ती त्याच्या पुढची म्हणजे मोठी संख्या असणार आहे 2 नी, ती त्याची क्रमगत विषम संख्या असणार आहे. म्हणून दोन संख्या आपल्या कुठल्या आहेत? x आणि x प्लस 2. आता दिलेलं काय आपल्याला? दिलेलं असं आहे की दोन क्रमगत विषम संख्येच्या वर्गातील फरक. आता दोन्हीचा वर्ग घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मधला फरक घ्यायचा आपल्याला आणि तो दिलाय आपल्याला 160. तो दिलाय 160. तर मग आपण काय करणार आहोत? मोठी संख्या आपल्याला माहिती आहे कोणती? x प्लस 2 ही मोठी संख्या होणार आहे. याचा वर्ग आणि छोटी संख्या आहे x चा वर्ग. या दोघांमधला फरक म्हणजे दोघांमध्ये काय करायचं? वजाबाकी करायची. ती दिली आपल्याला 160. वजाबाकी दोघांची येणार आहे 160. ठीक आहे, हे अशा पद्धतीने आपल्याला मांडायचं आहे. आता x प्लस 2 चा वर्ग हे समीकरण आहे, हे तुम्हाला
माहित असायला पाहिजे. खूप सोपं आहे. तर बघा याचं जे सूत्र होत असतं ते एक्सचा वर्ग प्लस या दोघांचा गुणाकार होत असतो आणि त्याच्यामध्ये परत 2 ऍड होत असतात. म्हणजे 2x आणि 2x 4x होत असतात. तर 4x आणि शेवटची दुसरा जो x प्लस 2 आहे ती जे अंक आहे त्याचा वर्ग होत असतो. तो होतो 4. तर x प्लस 2 चा वर्ग बरोबर आला x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4. कसं आलं हे तुम्हाला परत एकदा सांगतो म्हणजे लक्षात येईल. पण लक्षात आलं? चला आता कसं सॉल्व्ह करायचंय? x प्लस 2 चा वर्ग कसं लिहिणार आपण? x प्लस 2 गुणिले x प्लस 2 बरोबर आहे. पहिलं x घ्यायचा आणि x ने या पूर्ण याच्यामधला या कंसामधला फक्त x या पूर्ण कंसाला आपण त्याला मल्टिप्लाय करणार आहोत. x ने x या कंसाला मल्टिप्लाय गुणाकार करायचा आपल्याला. तर x चा वर्ग होईल x गुणिले x चा वर्ग हे x आणि हे 2 च्या गुणाकार 2x. आता या कंसामधली दुसरी संख्या 2 आहे. त्या 2 ने या पूर्ण कंसाला आपल्याला गुणून घ्यायचे. तर 2 गुणिले x 2x आणि हे 2 गुणिले 2 4 आले. बघा हे असं पूर्ण त्याला आपण काय केलंय सॉल्व्ह केलंय. आता x स्क्वेअर 2x आता याला परत संक्षिप्त करता येईल. आपल्या 2x आणि 2x किती होणार आहे? 4x. म्हणून x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 हे शेवटचं समीकरण इथपर्यंत संक्षिप्त रूपामध्ये आलेलं आहे. आणि याच्यामधून आपल्याला काय करायचं होतं? x स्क्वेअर वजा करायचं होतं आणि या दोघांची वजाबाकी 160 इथपर्यंत आपण आलेलो होतो. x स्क्वेअर एक प्लस आणि एक मायनस आहे. वजाबाकी झाली, तो कटला. आता राहिले फक्त 4x 4 आणि इकडे 160. काय राहिले फक्त 4x प्लस 4 आणि 160. एक काम करू शकतो, आपल्याला x ची टर्म काढायची आहे म्हणून एका साईडला आपल्याला फक्त 4x पाहिजे आणि ही 4 आपल्याला इकडून इकडे गेले. इकडे अधिक मध्ये ते इकडे काय होत असतात? वजा होत असतात. 160 मधून 4 वजा करावं लागतील आपल्याला. 160 मधून 4 वजा करावं लागतील. तर किती राहतील? 156. 4x बरोबर 156. काय झालं आपल्याला? 4x बरोबर 156. तर x बरोबर होईल 156. आता हे गुणाकारातले 4 इकडे भागाकारात आले. तर 4 त्रिक 12 4 नवे 36. x किती आलं तुमचं? x आलं 39. छोटी संख्या जी आली ती आहे 39 आलेली आहे. मोठी संख्या त्याच्या पुढची क्रमगत विषम संख्या कोणती येणार आहे? तर 2 ऍड करायचं. ती येणार आहे 41. संख्या तर मिळाल्या तुम्हाला. कोणत्या संख्या तुमच्या? 39 आणि 41. दोन संख्या आल्यात 39 आणि 41. क्रमगत संख्या मिळाल्या. पण आपल्याला विचारलंय काय? त्यापैकी लहान संख्येचा वर्ग विचारलाय. म्हणून आपल्याला 39 चा वर्ग करावा लागणार आहे. म्हणून 39 चा वर्ग जो येतो तो बघा 39 चा वर्ग करायचा आहे तुम्हाला. तर इथे काय करावं लागेल? 39 गुणिले 39 करावं लागणार. काय करावं लागणार आहे? 39 गुणिले 39. तर याचा शॉर्टकट पण आहे वर्ग करायचा. ठीक आहे. शेवटचा जो अंक आहे त्याचा वर्ग करायचा. 981. या दोन्ही अंकांचा गुणाकार 9 त्रिक 27 त्याच्या दुप्पट 54. 54 मध्ये 8 62 झाले होते. ओके. 54 मध्ये 8 ऍड केले. 54 मध्ये 6 केले 60 झाले 62. ओके. हातचे 6 आले होते. हातचे 6 किती झाले? 15. 3 त्रिक 9. 3 चा वर्ग 9 आणि त्याच्यामध्ये 6 ऍड केले 15. तर उत्तर काय आलं पाहिजे? 1521. इथे उत्तर दिलेलं आहे 1521. अशा पद्धतीने 1521 हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. असंच तुम्ही आता पुढचं सॉल्व्ह करू शकता. पुढचा प्रश्न आहे, दोन क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 48 आहे. बघा वर्गातील फरक आहे 48. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? वर्गातील फरक किती? 48. आता आपण पाहिलेलं आहे एक संख्या x आहे आणि दुसरी संख्या आहे x प्लस 2 आणि या दोघांच्या वर्गातील संख्या डायरेक्ट आपण पुढची स्टेप करूया. बघा x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 होतं आणि मायनस x स्क्वेअर केलं होतं आणि त्याचा वर्गातील फरक डायरेक्ट 48 दिले. ह्या स्टेपला आपण आलोय कारण आपण तसं प्रश्न अगोदर केलेला आहे त्यामुळे. ठीक आहे. तर हे एक्स स्क्वेअर आणि हे एक्स स्क्वेअर कटणार आहे. इथे 4x आणि x 4 याच्यातून वजा करायचे आपल्याला. 48 मधून 4 वजा केले 44. 4x बरोबर 44 राहिले तर x किती राहतं? 44 भागिले 4 म्हणजे 11. x तुमचं 11 आलं. बघा x 11 कसं आलं तुम्ही एकदा परत क्रॉस चेक स्वतः करून बघा. x 11 आलं तर पुढची संख्या क्रमगत विषम संख्या कोणती येणार आहे? 13. 11 आणि 13 अशी दोन संख्या आल्या पण आपल्याला विचारलंय लहान संख्येचा वर्ग. तर लहान संख्या 11 आहे त्याचा वर्ग येणार आहे. 11चा वर्ग असतो कधी पण 121. पाठ करून ठेवायचा. 121 तुमचं उत्तर हे बरोबर आलेलं. ठीक आहे. अशा प्रकारे 22 प्रश्न आपण सॉल्व्ह केलेत. आता त्याच्या पुढचा प्रश्न, याच्यामध्ये 25 प्रश्न, भाग 1 मध्ये आपण 25 प्रश्न दिलेले आहेत. राहिलेले प्रश्न आणखी दुसऱ्या भागामध्ये गणिताचे राहिलेले प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे त्यातले प्रश्न. बुद्धिमत्ता आपल्याला इथे जास्त एक 4 ते 5 मार्काला आलं तर बुद्धिमत्ता येऊ शकतं.
जास्त गणित येणार आहे, त्याला मिळालेले गुण पुढील प्रमाणे आहेत: 10, 12, 15, 13, 10. तर त्या विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणांची सरासरी किती? तर हा जो प्रश्न आहे तो सरासरी यावरती हा प्रश्न आहे. सरासरी हा घटक आहे गणितामधला, त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. आता सरासरी जे आहे ते सूत्र आहे. सरासरीचं सूत्र जे आहे, सरासरी बरोबर एकूण जे जे काही संख्या दिल्यात त्याची बेरीज, एकूण संख्यांची बेरीज. आता इथे गुण दिले तर एकूण गुणांची बेरीज करायची आपल्याला. एकूण गुणांची बेरीज करायची आहे. आणि भागिले एकूण संख्या, म्हणजे किती विषयाचे ते गुण आहेत. तर संख्या जर पाहिल्या आपण तर 1, 2, 3, 4, 5 संख्या आहे, म्हणून एकूण संख्या जी आहेत त्या आहेत 5. एकूण संख्या 5 किंवा एकूण संख्या. सरासरीचं सूत्र असं आहे: एकूण संख्याची बेरीज, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. ठीक आहे. तर हे सूत्र आहे. तर इथे सूत्र आपल्याला वापरायचं. त्या सूत्राप्रमाणे आपल्याला काय करायचं, सगळ्या गुणांची अगोदर बेरीज करायची. गुणांची बेरीज करू आपण. 10 प्लस 12 प्लस 13 प्लस 15 प्लस 10. तर विषय 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 5 विषय आहेत. 5 विषयाचे हे गुण आहेत आणि ते एकूण विषय 5 भागिले 5 करायचे. एकूण संख्या 5 आहेत आपल्याला. आता सगळ्यांची बेरीज करूया आपण. ठीक आहे. तर एकक स्थानी असलेली संख्या 0, हे 5, दोन्ही हे सॉरी हे 3 आहेत. 5 आणि 3 8 आणि 2 10. 10 झाला 1, तो 1 आणि हे 2, 3, 4, 5, 6, 60. एकूण बेरीज या सगळ्या गुणांची बेरीज झाली 60. आणि विषय एकूण संख्या आहेत 5, विषय आहेत 5. तर 5 ने 60 ला भाग द्यायचा आहे. तर 12 पंचे 60. 5 1 5 5 2 10. ठीक आहे. 12 पंचे 60, मग उत्तर आलं 12. तर सरासरी या सगळ्यांची ऍव्हरेज मार्क्स म्हणूया आपण. जे ऍव्हरेज मार्क्स आहेत ते आहे 12. तर बघा मार्क पडलेलेच किती आहेत? 10, 12, 15, 13, 10. म्हणजे सगळ्यात जास्त मार्क आहेत तर 15, सगळ्यात कमी आहेत तर 10. तर या सगळ्यांचं ऍव्हरेज आहे. या सगळ्यांची सरासरी काढली तर 12 आणि सगळ्यांची बेरीज 60 आलेली. अशा पद्धतीने या सूत्रामधून म्हणून आपल्याला खूप सोपं, साध्या 10वी बेसवरती तुमची परीक्षा होणार आहे. त्यामुळे खूप सिंपल प्रश्न तुम्हाला शाळेमध्ये असतात त्या पद्धतीचे विचारले जाणार आहेत. ठीक आहे. याच पद्धतीचा पुढचा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुढचा प्रश्न बघूया. एका विद्यार्थ्याला मिळालेले गुण 12, 8, 16, 14, 10. त्या सगळ्या गुणांची बेरीज करायची. 8 प्लस 12 प्लस 16, 12 8 20, 30 36 झाले, प्लस 14 40 50 झाले आणि प्लस 10 60 झाले. याची बेरीज सुद्धा 60 येणार आहे. याची बेरीज 60. विषय किती आहेत? 5 विषय आहेत. तर सेम उत्तर यायला पाहिजे 60 भागिले 5 म्हणजेच 12. ठीक आहे. पण इथे काय झालंय, चुकीचं उत्तर इथे मार्क झालेलं आहे. तर उत्तर याचं 12 आहे, हे 10 नाहीये. ठीक आहे. त्याचं करेक्शन करून मी तुम्हाला याची पीडीएफ देतोय. इथे लक्षात आलं. आता नेक्स्ट प्रश्न, शेवटचा प्रश्न या भाग 1 व्हिडिओ मधला. शेवटचा प्रश्न असा आहे: एका विद्यार्थ्याला मिळालेले गुण 9, 11, 13, 15. बघा 9, 11, 13, 15 चारच संख्या आहेत आणि चार संख्येची बेरीज आपण तोंडी करूया. 11 9 20 झाले, हे 13 30 33 झाले, हे 15 33 38 48. किती आली एकूण बेरीज? 48. आणि किती विषय आहेत? 4. तर 4 ने भाग द्यायचा 48. 4 1 4 4 12. 12 चोक 48. उत्तर किती आलं? 12. तर अशा पद्धतीने जे काही घटक आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले, हे घटक तुमचे कव्हर होऊन जातील. हे तर मी तुम्हाला 2 ते 3 किंवा 4, जास्तीत जास्त 4 एक्स्ट्रा एक्झाम्पल सारखे असलेले तुम्हाला दिलेले आहेत. याच्यामध्ये एवढ्या लेवलचं जरी तुम्ही केलं आणि तुम्हाला मी पीडीएफ मध्ये 10 प्रश्न एका टाईपचे देणार आहेत, ते जर तुम्ही घरी सॉल्व्ह करून बघितले, त्याचे उत्तर चेक केले, एवढं जरी तुम्ही या राहिलेल्या वेळेमध्ये अभ्यास केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ पाहायचा, इतरांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. याचा भाग 2 लगेच तुम्हाला मिळणार आहे. आणि राहिलेला अभ्यासक्रम जो आहे, बीड जिल्ह्याची माहिती पण तुम्हाला मी देणार आहे. बीड जिल्ह्याची माहिती पूर्ण माहिती प्लस त्याच्यावरचे पर्यायी उत्तर म्हणजे MCQ क्वेश्चन्स ते तुम्हाला मी देणार आहे. ते सगळं
एमसीक्यू क्वेश्चन आणि ती माहिती एमसीक्यू क्वेश्चन का करायचे माहिती का एमसीक्यू क्वेश्चन मध्ये तुम्ही वाचत राहिला तर सगळी माहिती तुम्हाला रिपीट तुम्ही व्हिडिओ ऐकत राहिलात किंवा वाचत राहिलात तर ते तुम्हाला लक्षात राहील आणि खूप कमी वेळेमध्ये तुम्हाला आता पेपर द्यायचा आहे 22 तारखेला त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला सहज लक्षात राहील पण तुम्हाला जास्त वेळा त्याला ऐकावं लागेल ते पण तुम्हाला मिळून जाईल राहिलेल्या चालू घडामोडी आणि जीके हे पण तुम्हाला लवकरात लवकर देणार आहे तर थँक्यू हा व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा